टाइम वेस्ट करू नका आपण. तसेच आणखीन एक सूचना आहे. फूड काउंटर ठीक 3:30 वाजता बंद होईल. जे खेळाडू किंवा जे प्रेक्षक, जे पाहुणे, कमिटी मेंबर्स अलॉंग विथ प्लेयर्स जे कोणी जेवले नसतील त्यांनी कृपया जेवण करून घ्या. Let's begin. Here we go. Very first ball of the match. Match number 7. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल कॉल केला अंपायरने. ICTC ची ही टुर्नामेंट डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या निमित्ताने आलेले सर्व खेळाडू, मान्यवर आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सेकंड बॉल पुन्हा एकदा अटेम्प्ट केला, तोच रिझल्ट. अगेन रिप्ले. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच थोडीशी उशिराने सुरू आहे. आपण पाहिलं तर मगाशी प्रशांत सर आपण 12 वाजता बरोबर अर्धा तास उशिरा होतो. 11:30ला सुरू होणारी मॅच 12ला सुरू झालेली, परंतु आता ही जी 7व्या क्रमांकाची मॅच आहे ती 1:45 सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु आता चालू होतीये बरोबर 2:36 ही मॅच चालू झाली आहे. सो 1 तास जवळ आता आपण लेट चाललोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉलला बाहेर काढलाय आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ चाललाय दणदण करीत सीमारेषा पार. चौकार. एक सिंगल आली. टीमची टोटल 6 रन आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती आहे. आज संपूर्ण दिवसभरामध्ये हे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज या मंचावरती आपल्याला पाहायला मिळालेत. हाही बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच सांगतायत की डॉट बॉल असणार आहे. कोणत्याही प्रकारचे रन तुम्हाला मिळणार नाही अतिरिक्त. 4 बॉल आतापर्यंत झालेत. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर मात्र एक चौकार आणि एक सिंगल अशा एकूण 6 रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आज आपण या ठिकाणी खेळतो. उद्या कदाचित आणखी लवकर आपण स्पर्धेला सुरुवात करू, जेणेकरून सामने अगदी वेळेत सुरू होतील आणि संपतील देखील. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर बॉलर स्वतः चाललाय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्यामुळे एक्स्ट्रा रन तुम्हाला ओव्हर थ्रोची मिळणारच मिळणार. या चुका आहेत तुमच्या फिल्डिंग मध्ये. आम्ही नेहमी म्हणतो की फिल्डिंग डिपार्टमेंट हा सर्वात सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट मानला जातो तुमच्या संपूर्ण या क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण तुमची बॉलिंग किती सुंदर आहे, तुमची बॉलिंग किती चांगली आहे त्याला फार महत्व नाही, परंतु तुमची फिल्डिंग जर चांगली असेल तर गोलंदाजाला देखील गोलंदाजी करण्यासाठी मजा येते. फिल्डिंगच जर थोडीशी ढासळलेली असली तर गोलंदाज कितीही ताकदीने, कितीही व्हेरिएशनने गोलंदाजी करत असला तरी सुद्धा याचा उपयोग होत नाही. हा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. यावेळेस कोणतेही शफल आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. पायांची कोणतीही मुवमेंट नव्हती आणि त्यामुळे कदाचित हा वाईड मिळाला असावा. एक्स्ट्रा रन मिळते 5 बॉलच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 9. इट्स लास्ट बॉल फ्रॉम द ओव्हर. शेवटचा बॉल. बॉल तयार. आणि हा देखील बॉल बरोबर रिटर्न क्रीजच्या आतमधून काढला. आणखीन एक डॉट बॉल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 9 रन विदाउट एनी लॉस. चला प्लीज फास्ट खेळा. विनंती आहे, आपण कुठल्याही प्रकारचा ब्रेक घेऊ नका.
ब्रेक अगदी तुम्हाला 2 मिनिटाचा देऊ आम्ही, पण 3 ओव्हर नंतर, कारण की या क्रिकेट खेळाचे देखील आपले काही नियम आहेत. ज्यावेळेस आपण आपल्या क्लिनिकमध्ये, आपल्या केबिनमध्ये असतो, तिथले काही नियम असतात. तसे या क्रिकेटमध्ये आपण आपल्या क्षेत्राच्या बाहेर आल्यानंतर देखील काही नियम आपल्यासाठी लागू होतात. हो, कट केलाय थोडासा बॉल. लेट खेळले होते, बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि मग चान्स घेतला. बॅटची टॉप एज घेऊन बॉल मागे गेला. थर्ड मॅन मध्ये फिल्डर. 1 रन आली आहे. 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत विदाउट एनी लॉस. सकाळपासून बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अनेक दिग्गज डॉक्टर, ट्रस्टी या ठिकाणी येऊन गेलेत. तसेच अपोलो हॉस्पिटलचे देखील काही स्पेशल डॉक्टर्स या ठिकाणी मात्र येऊन गेलेत. महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेत. आणि त्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3रं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि 3ऱ्या वर्षामध्ये एक अतिशय दमदार आयोजन, सर्वांना आवडणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला पुल केला, स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. बॉलच्या मागे एक टप्प्याच्या मदतीने बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन करिता हा येतोय चौकार. 4 रन. हॅलो. डॉक्टर सोहन, आपण तिथेच थांबा प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट आहे. तिथं सावली आहे, सावलीमध्ये थांबा आपण. हा, चेअर सुद्धा आहे. तिथेच बसा आपण. वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर यासिन शेख सर. ऑन टू द बॉलिंग मार्क. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉल 2 रन. 3ऱ्या बॉलवरती आलाय चौकार. समोर खेचून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. डीपला प्रोटेक्शन मिळालंय, त्यामुळे सिंगल एक धाव मिळणार आहे. पॉवर प्ले नंबर 2 सध्या सुरू आहे, त्यामुळे 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर उभे असलेले पाहायला मिळतात. एक खेळाडू डीप कव्हर्स मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन आणि बरोबर काव कॉर्नरच्या मध्ये ठेवण्यात आले आणि एक मिड विकेटला आहे. इथे पहा, थोडासा सेन्सिबली या प्रकरणाला हाताळलं जाते. चॉप करण्याचा प्रयत्न झाला. बॉल पॉइंट मध्ये एका धावेसाठी पाठवून दिला. सिंगल आली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वरती आता डॉक्टर संकेत देवळेकर सर आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल ते खेळले, 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि अमित मांगले सर 5 बॉलमध्ये 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. त्यामुळे 14 धावा या 2 बॅट्समनच्या खात्यामध्ये नक्कीच जोडल्या जातील. बाकी सगळं एक्स्ट्रा मध्ये. शॉर्ट बॉल टॅप केलाय. ओव्हर द बॉल सेट बॉल. बॉल मागे निघालाय. जोपर्यंत फिल्डर मिड ऑफ वरून बॉलला येऊन अडवेल फेकेल तोपर्यंत सिंगल. 1 रन आली आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा आल्या 19. एकही विकेट गमावलेला नाहीये बॅटिंग करत असताना. ऐरोली सुपर किंग्स टीमने कळंबोली वॉरियर्सच्या विरुद्ध ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि ही जबरदस्त मॅच आहे. काटेकी टक्कर. बरोबर 2 वाजून 36 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय आणि 10 मिनिटं जवळ जवळ झाली आहेत 2 ओव्हरसाठी. चला, वेळ कमी घ्या आपण. बरोबर 20 मिनिटांमध्ये 5वी ओव्हर चालू झालेली पाहिजे, असं सूचक वक्तव्य सकाळपासून अमित सरांनी देखील केलंय. प्रशांत सर सुद्धा त्याच गोष्टीसाठी कटिबद्ध आहेत आणि मॅचेस लवकर कशा पूर्ण होतील याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. शॉर्ट बॉल होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत, कोणतीही चूक नाही. एक सिंगल रन आली. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. धावा झाल्यात 20. 5 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. सकाळच्या पहिल्या तिन्ही मॅचेस आपण पाहिल्या. एकतर्फी रिझल्ट तिन्ही मॅचेसचे आपल्याला पाहायला मिळाले. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि या 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळत असताना तुम्हाला प्रत्येक मॅच शेवटपर्यंत घेऊन जाण्याची तुमची जबाबदारी राहते.
लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र पहा बरोबर समोर होता बॉल, परंतु विकेटचा वेध घेऊन सरळ बॉल उडालाय. जरी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला फरक नाहीये. फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना ऐरोली सुपर किंग्स टीमला. माधव आलेत नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वन डाऊनचे बॅटर आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती ते आतमध्ये आलेत. आज खर तर कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा अर्थातच आपल्या राजभाषा दिनाचा मात्र आज मराठी भाषा दिन आहे. तो सर्वत्र साजरा केला जातो आणि करायलाच पाहिजे, कारण आपली ही मराठी भाषा आपला अभिमान आहे. आपली मराठी भाषा आपला स्वाभिमान आहे, आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन हे आपण करायलाच पाहिजे. प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी एवढी गोड भाषा आहे. ऑन साइडला हवेत आहे बॉल, फिल्डर येतोय डाऊन द बॉल आणि विकेट. सेकंड विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटला लगेचच काढता पाय घ्यावा लागतोय मैदानाच्या बाहेर आणि हा बॅट्समन नंबर 2 जात असताना आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅचचा टॉस. करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया रेडी राहा. आपण करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स आपण रेडी राहायचंय. टॉस या ठिकाणी मात्र होणार आहे. 5 ओव्हर ज्यावेळेस संपतील पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होईल. पहिल्या 15 बॉलचा खेळ संपला आणि 15 बॉल मध्ये पहिल्या 20 रन आल्यात आणि पुढच्या 15 बॉल मध्ये किती धावा येतील याकडे मात्र लक्ष लागले. पहा, कोणी जेवायचे असतील तर कृपया जेवण करून घ्या. बरोबर 3:30 ऑन साइडला पुन्हा एकदा फटका इम्प्लिमेंट केला. फिल्डर आहेत मिड विकेट मध्ये 1 रन पूर्ण केली आहे. खूप चांगल्या रीतीने ही स्पर्धा या ठिकाणी मात्र पार पडते आणि खरंच अशा स्पर्धांमध्ये तर राहुल समालोचन करायला देखील तेवढीच मजा येते, कारण एखाद्या स्पर्धेमध्ये पैशापेक्षा प्रेम हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पैसा किती खर्च करताय किंवा पैसा किती कमावताय याला महत्व नाहीये. तुम्ही समोरच्या व्यक्तीला किती प्रेम देताय, किती आदरपूर्वक वागवताय यावरती मात्र भरपूर काही अवलंबून असते. लॅप्रोस्कोपिक सर्जन लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन सन्माननीय डॉक्टर शालीन दुबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. अपोलो हॉस्पिटलचे शालीन दुबे साहेब, या आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये आलेले हे मान्यवर. 21 लॉस ऑफ 2 विकेट. 21 ला 3 विकेट, सॉरी 3 ओव्हर 2 विकेट. मयूर देशमाने बॅटिंग साठी आले. पहिल्या मॅच मध्ये अतिशय धुवाधार बॅटिंग मयूर देशमाने यांची आपण पाहिली होती. परिणामी खर तर इथे फटका कडक आहे, बेधडक आहे. बॉलला पाठवून दिले काऊ कॉर्नरच्या वरून, सीमा पार षटकार. 6 रन आल्यात आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल अगदी झपाट्याने पुढे जाते. 27 फॉर 2 ही सध्या परिस्थिती आपल्या स्कोरबोर्डची पाहायला मिळते. मॅच चांगल्या रंगात आहे. टोटल टार्गेट किती असेल या मॅच मध्ये याकडे लक्ष लागले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला पुन्हा एकदा फिल्डर कडे बॉलला पाठवून दिलं जाते. 1 रन तर आली, दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाहीये.
आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहणार आहे. या स्पर्धेमध्ये कोणताही संघ, कोणताही खेळाडू रिकाम्या हाती जाणार नाहीये. काही ना काहीतरी आठवणी या स्पर्धेच्या आपल्या सोबत घेऊन जा. पॅडल स्वेप, ग्रेट शॉट यार. फटका लवकर सजवला, इम्प्लिमेंट केला आणि त्याला पाठवून दिलं सरळ मिड विकेटच्या वरून, डोक्यावरून सीमापार षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये एक पाय पुढे टाकला, बॉलला येऊ दिला आणि स्वतःची बॉडी स्ट्रेच करत बॉल पर्यंत गेला, बॉलची रीच ओळखली आणि त्यानंतर मात्र अटेम्प्ट केला. स्ट्रोक 6 धावा घेऊन चाललाय आपल्या बाजूने. षटकार येतोय, टीमची टोटल 34 वर जाऊन पोहोचली आहे. 3.3. ही ओव्हर थोडीशी महागडी होत चालली आहे. मयूर आहेत बॉलिंग साठी. हाही शॉट बॉल होता, पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न केला. बॉल लेंथ डिलिव्हरी तुम्ही फार वेळ टाकू शकत नाही. शॉर्ट बॉलचा देखील तुम्ही वापर करणं हे देखील बंधनकारक असतं प्रत्येक ओव्हर मध्ये. बंधनकारक यासाठी कारण की प्रत्येक तुमचे लेंथ बॉल बॅट्समनने ओळखलेले असतात. इथे पहा पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलर स्वतः जाऊन बॉलला अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 35. 2 विकेट गमावले. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून स्पर्धा आपण YouTube द्वारे घर बसल्या कुठेही पाहू शकता. जगभरामध्ये मी म्हणेन जे 196 देश आहेत, 198 देश आणि त्यातील 10 देशांमध्ये YouTube वरती बंदी आहे. 188 देशांमध्ये ही स्पर्धा तुम्ही YouTube द्वारे कुठेही घर बसल्या पाहू शकता. फक्त YouTube वरती जाऊन तुम्हाला WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. शेवटची ओव्हर या ठिकाणी मात्र सुरू होते आणि तत्पूर्वी आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन्सला. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हर मध्ये धावा बनवल्या 37. 37 फॉर 2. एकाने जावा कोणीतरी सर. आणि जशी ओव्हर संपायच्या अगोदरच तुम्ही निघत चला पुढे, मग तो वेळ वाचेल आपला. बरोबर 2:36 आपण या मॅचचा बॉल डिलिव्हर केलाय. सो प्लीज करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स टीम, शेवटचा कॉल आहे दोन्ही टीम साठी. कृपया स्टेजच्या समोर येऊन थांबा आपण दोन्ही टीमचे कॅप्टन. म्हणजे वारंवार तुम्हाला मी सूचना देण्याची आवश्यकता लागणार नाही. वैद्यकीय क्षेत्रातील सगळे महारथी आज या मंचावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडांगणावरती नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन NMSA. फुल टॉस बॉल आणि जेवढ्या वेगाने टाकलाय बॉल तेवढ्याच वेगाने मारलाय बॉल. बॉल मिड विकेट सीमा पार षटकार. 6 रन. शेवटची ओव्हर आणि पहिल्याच बॉल वरती बॉलर शेखर पवार यांचं स्वागत केले, भव्य स्वागत षटकाराच्या साह्याने. डॉक्टर शेखर पवार सर, त्यांच्या विरुद्ध संकेत देवळेकर सर. 14 बॉल 22 वरती ते खेळतात. डॉक्टर विवेक सर 4 बॉल मध्ये 10 वरती खेळतात. बॉलर तयार आहेत. सेकंड बॉल या ओव्हर मधील. पुन्हा फुल टॉस, पुन्हा तोच क्षेत्र, परंतु डिस्टन्स एवढं लांब नव्हतं त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचले. 2 धावा अगदी सहज मिळतील. फार काही रिस्क घ्यायची आवश्यकता वाटली नाही या स्ट्रोक वरती, त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. टीमची टोटल 2 ने पुढे जाते. 45 रन आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती आहेत. 45 फॉर 2. हाही बॉल उचलून खेळायचा होता, परंतु नो मॅन झोन मध्ये लँड करेल बॉल. 38 मध्ये बॉल टप्पा पडला. त्यानंतर 2 धावेसाठी लगेच प्रयत्न दाखवले गेलेत आणि 2 धावा मिळतील देखील.
47. 47 ला 2, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार, त्यानंतरचे सलगचे 2 बॉल, 2 डबल रन्स आलेत. म्हणजे 3 बॉल मध्ये आतापर्यंत 10 रन आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच करंजडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान असेल. सो कॅप्टन्स, बी रेडी फॉर द मॅच अँड फॉर द टॉस ऑल्सो. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळाली. 48 रन स्कोरबोर्ड वरती आहे. 48 फॉर 2. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल. उंच तर जास्त गेलाय, परंतु फिल्डर बॉलच्या खाली मयूर, त्यांच्या हातामध्ये बॉल. विकेट डाऊन. जो खेळाडू आतापर्यंत या संपूर्ण मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन चालत होता, तोच खेळाडू आता मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. संकेत देवळेकर, डॉक्टर संकेत देवळेकर इथून मात्र होतील बाद. मोठा धक्का आताच्या क्षणाला लागलाय, तो म्हणजे टीम ऐरोली सुपर किंग्सला. कळंबोली वॉरियर्सच्या विरुद्ध खेळत असताना 48 रन्स आतापर्यंत ऐरोली टीमने बनवल्यात, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारला. परंतु तो पराभव मागे टाकून भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या विसरून आता भविष्य काळामध्ये आपल्याला काय करता येईल यासाठी मात्र ते प्रयत्नशील राहिलेत. 21 आणि 22 नंबरची जर्सी ऍज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न. 10 नंबरची जर्सी, अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावरती या जर्सीला भरपूर मोठी व्हॅल्यू आहे. भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांची फेवरेट रँकिंग जर्सी. कव्हर ड्राईव्हचा फटका, अप्रतिम फटका. फिल्डर बॉलवरती येत आहेत. एक रन पूर्ण केली. 2 धावेंचा प्रयत्न होतोय. 2 मिळतील. ओव्हर थ्रो झालाय, त्यामुळे तिसऱ्या धावेचा कॉल, कदाचित चौथी देखील मिळू शकते आणि त्यासाठी प्रयत्न होतील का हे पाहायचंय. नाही, 3 आल्यात. 51 आणि या 3 बरोबरीने 50 अप. 51 धावा धाव फलकावरती लागल्यात, अर्धशतकापेक्षा पुढे. सन्मान्य विक्रम पाटील सर आणि चव्हाण सर, आपणास विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. कॅप्टन सॉरी, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत. 2 धावेंचा प्रयत्न झालाय. 2 मिळतील आणि बॉल स्टॉप झालाय. त्यामुळे या 2च्या बरोबरीने धावा झाल्या 53 आणि 54 धावांचं लक्ष आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी कळंबोली वॉरियर्स या टीम समोर. 30 बॉल 54 रन असं हे टार्गेट कशा रीतीने पार केलं जाईल सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस कडे, प्रेझेंटेशन बॉक्स कडे. सायलेंस झोन आहे. हा एमजीएमएस फुल आहे, एकदम चालू आहे. प्लीज. हॅलो हॅलो चालू नाही. हॅलो हॅलो, सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे की ज्यांचं कोणाचं जेवण अजून बाकी आहे, आम्ही फूड काउंटर बंद करत आहोत आजच्या दिवसासाठी. ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांनी त्वरित फूड काउंटर कडे संपर्क साधावा, त्वरित. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना नम्र विनंती की ज्यांनी कोणी अजून जेवण करायचं बाकी आहे त्यांनी त्वरित फूड कोर्टशी संपर्क साधावा. थोड्याच वेळात फूड कोर्ट बंद होत आहे. सो लास्ट फ्यू मिनिट्स फॉर द लंच.
चला फिल्डिंग लावा. ऐरोली टीम विनंती आहे, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, फिल्डिंग लावा. बॅट्समन चला आतमध्ये. थांबवतो. नाही जाऊ दे, नको घेऊ. घे लवकर. पण कळंबोली वॉरियर्स टीम प्लीज, आपण वेळ न घालवता आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं. बॅट्समन टॉस ऑलरेडी संपन्न झालाय. करंजाडे वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. या मॅच मध्ये टार्गेट 54 रनचं आहे. 30 बॉल 54 धावा बनवायचे आहेत. उद्या येणार का आज येणार? 54 टार्गेट, 30 बॉल 54 रनची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. बाहेर जायचं काही schedule नाहीये ना पुढे. बॉलिंग साठी माधव येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर कुठे? एका मॅच मध्ये फायटर ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्यांच्या नावे राहिला, त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. बॅटिंग साठी तयार कळंबोली वॉरियर्स टीम. 54 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल 54 धावांचं लक्ष्य. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटचा संपर्क नीट झालेला नाहीये, त्यामुळे इथून मात्र सिंगल देखील कंप्लीट करता येणार नाही. स्वतः विकेट किपर बॉल पर्यंत येत आहेत, तोपर्यंत वेळ मिळत नव्हता आणि वेळेचा सदुपयोग तुम्ही करायला शिका. आम्ही सातत्याने सकाळपासून याच गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष वेधतोय सर्वांचं. आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जे कमिटी मेंबर झटतायत त्यांना सर्वांना आमचा सलाम असेल, कारण की तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही जो वेळ काढताय आणि त्यातही प्रत्येकाला अगदी आपुलकीने विचारलं जाते, नाश्ता झाला का, जेवण झालं का, किंवा फ्रूट सॅलड खाल्लं का, किंवा आणखीन काही गोष्ट असतील त्या अगदी आपुलकीने विचारल्या जात आहेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केला बॉल. कव्हर्स मध्ये चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल एक धाव आली आहे. टीमची टोटल 1 ने पुढे जाते. मयूर देशमाने आणि त्यांच्या समवेत अरविंद खुटारकर हे दोन्ही बॅटर्स ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हाय बॉल शॉट होता, थोडासा मागे ठेवला होता टप्पा, परंतु बॅट वरती नीटसा आला नाही. एक सिंगल रन त्या ठिकाणी मात्र घेतली. सेकंड साठी अप्रोच त्या ठिकाणी केलं गेलं, परंतु लास्ट मोमेंटला तरी देखील सांगतात की नाही, एकच रन चालेल, कारण की तुमची त्या संपूर्ण मॅच मधली रिस्क तुम्हाला भरपूर अडचणीमध्ये टाकू शकतो. कारण जिथे तुम्हाला रिस्क हवी आहे तिथे रिस्क घेतली तर ठीक. यावेळेस ऑप्शन पासून भरपूर बाहेर चालला, बॉल सोडून दिला. लेफ्ट हँडेड बॉलर, त्यात राऊंड विकेट बॉलिंग करताय आपण आणि त्यातही बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर डिलिव्हर होत आहेत, त्यामुळे वाईट बॉलने दंडित तुम्हाला निश्चितपणे केलं जाईल. हाही बॉल त्याच टप्प्यावरती रिलीज झाला. पुन्हा पंच आमच्याकडे टर्न होतात. आणखीन एक वाईट बॉल. अतिरिक्त धावा तुम्हाला या रोखाव्या लागतील, कारण याच धावा अंतिमच्या क्षणाला तुम्हाला कठीण पडतात. शेवटच्या बॉलरवरती ज्या वेळेस बॉल सोपवला जातो त्याला मात्र धावा तुम्ही किती ठेवतात त्यावरती तो प्रश्न करतो, की बाबा माझ्यासाठी धावा एवढ्याच राहिल्यात, कारण तुम्ही पहिल्या 4 ओव्हर मध्ये ज्या एक्स्ट्रा टाकल्यात ना, त्या कदाचित मला मिळाल्या असत्या. मग धावा डिफेंड करण्यासाठी मला देखील संधी मिळाली असती. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, त्याच्यासोबत केली छेड आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. मयूर बॅक टू द डग आउट. येस, आउट दिले, काळजी करू नका आपण.
प्रशांत सर जेवला की नाही? वाटत नाही तुमच्याकडे. हा सिरियस. आज खेळणार आहे. लास्ट मॅच एक मॅच आहे. एक ऍडजस्ट केली काय? हा बरं झालं, उद्या लवकर जायचं. आज ना आज 6 बजे तक भी खेलेंगे तो भी चलेगा, 7 बजे तक भी. कल कल ये तो कल वापिस बोलेंगे, प्राइवेट में था ना इसके लिए लेट है. गौरव ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट सध्या तरी गळायला लागली आहे, कारण मयूर देशमाने सारखे बॅट्समन बाद झालेत. त्यामुळे तो आनंद आपण नक्कीच साजरा करताना पाहिला या संपूर्ण ऐरोली टीमला. ऐरोली सुपर किंग्स हाई बॉल ऑप्शनच्या बाहेर चाला, विकेट किपर कडून पुन्हा एकदा थोडीशी चूक होते, परंतु बॅट्समन त्या ठिकाणी आशाभूत नजरेने पाहत होते अंपायर कडे की काहीतरी रिझल्ट येईल, परंतु शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 5च रन आतापर्यंत झालेत. दोन्ही टीम साठी अगदी प्रतिष्ठेची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर, फुलटॉस ड्राईव्ह करायचा होता, फिल्डर आहेत बॉलच्या खाली, आणखीन एक विकेट, सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय तो टीम कळंबोली वॉरियर्सला. अर्थातच नवीन आलेले बॅट्समन मिस्टर डॉक्टर गौरव ठाकूर सर बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर अरुणेश, डॉक्टर अरुणेश शिंदे सर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपला इन होताना पाहायला मिळतात, जे पहिल्या मॅच मध्ये जखमी झालेले आणि पहिल्या मॅच मध्ये जखमी होण्या व्यतिरिक्त देखील मैदानाच्या आतमध्ये येण्याचं धाडस त्यांनी केलंय. हे आहे या क्रिकेट प्रति प्रेम आणि हे आहे डेडिकेशन. टीम अडचणीमध्ये माहिती आहे, टीमच्या सोबतीत राहणं हे फार महत्वाचं. खरं तर हे प्रोफेशन आपलं नाहीये क्रिकेट, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे जो तुम्हा आम्हा प्रत्येकाला अगदी वेळ लावून जातो. थोडा वेळ का होईना आपण या खेळासोबत जोडले गेलो तर मात्र या खेळाचे होऊन जातो. आणि म्हणूनच पहिल्या मॅच मध्ये इंजरी झाल्यानंतर देखील आता मैदानात उतरण्याचं धाडस अरुणेश शिंदे सरांनी केलंय. हाही बॉल इथे पहा, विकेट किपरचे या ठिकाणी मात्र कौतुक करू इच्छितो. काय कमालीची फिल्डिंग सध्या करताना पाहायला मिळत आहेत. येणारा प्रत्येक बॉल कमिटमेंट फार महत्वाची आहे तुमची टीम प्रती. प्रशांत विकेटच्या मागे खऱ्या अर्थाने ते सूत्र अगदी उचलून खेळतायत. प्रशांत मात्रे, बॉल हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा फिल्डर बॉलच्या खाली, कॅच इटचा कॉल, परंतु त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. बॉल कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये नजर ज्यावेळेस वरती गेली त्यावेळेस त्यांना कळलं की सूर्याची किरण आपल्या डोळ्यावरती येतात आणि ही सूर्यकिरण किती अडथळा बनू शकतात हे आपण पाहिले. 7 वरती 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना टीम कळंबोली वॉरियर्सने. 22 बॉल मध्ये 47 रन अजून बनवायच्यात. मॅच दूर आहे, त्यामुळे ही दूरची मॅच तुम्हाला जवळ खेचून आणण्यासाठी मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागणार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिस केलाय. सातत्याने होत आहेत चुका, चुका आणि चुका. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, चुकीला माफी नाही. 21 बॉल मध्ये 47 पाहिजे स्ट्रायकिंग एंड वरती. डॉक्टर अरविंद खुटारकर आणि त्यांच्या हातामध्ये पहा, ज्यांनी पहिल्या या बॉल वरती कॅच सोडलेली त्यांनी आता मात्र तो कॅच कॅरी केलाय. कॅच को लिया कॅच. महेंद्र यांनी पकडलाय झेल. पहा विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक सफलता मिळाली. नवीन बॅटर सुरेश मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. डॉक्टर सुरेश ठोंबरे. पाहायचं मॅच किती दूर जाणार आहे, मॅच शेवटपर्यंत रंगेल का, मॅच चा रिझल्ट काय असणार आहे, कोणाच्या बाजूने या मॅचचा रिझल्ट लागेल
प्रशस्त असं मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध झालं. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडांगण या स्पर्धेसाठी 3ऱ्या वर्षामध्ये हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ICTC अर्थातच इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर यांच्या वतीने डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आली. स्पर्धेचं 3रं वर्ष लक्षवेधी ट्रॉफीज आपल्या स्टेजच्या समोर पाहायला मिळतात. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर उर्वरित ज्या टीम्स क्वालिफाय होणार आहेत त्यांच्यासाठी देखील ट्रॉफी या ठिकाणी मात्र ठेवण्यात आलेत. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना या ठिकाणी मात्र मोमेंटो देऊन आपण सन्मानित करतोय, जेणेकरून त्यांच्यासोबतही या स्पर्धेची काही ना काहीतरी आठवण ही राहावी. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल 8 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या 46. 18 बॉल 46 रनची गरज. नीड 46 इन 18 बॉल्स. आजच्या दिवसातील 7वी मॅच सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बॉलिंगसाठी स्वतः महेंद्र येताना आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी एक कॅच कॅरी केला होता मागच्या ओव्हर मध्ये. एक कॅच ड्रॉप झाली होती त्यांच्या हातातून, परंतु काहीसं मनामध्ये त्यांच्या सळत होतो. तो प्रश्न त्या ठिकाणी मात्र स्वतःला विचारत होते आणि हीच भावना मनामध्ये घेऊन तो कॅरी केलेला झेल आपण पाहिला. विकेटचं पतन. 8ला 3 या स्थितीमध्ये कळंबोली वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते ऐरोली सुपर किंग्स टीमच्या विरुद्ध खेळत असताना. शॉर्ट बॉल होता, कट केला बॉल, पॉइंट आणि स्वीपर कव्हर मधून बॉलला काढलंय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, परंतु पहा, दिस इज लेसी क्रिकेट आणि हेच आहे तुमचं दुपारचं आळस. दुपारी 2 ते 4 झोपायची वेळ आणि तेच सध्या तरी चित्र आपल्याला दिसतंय. कारण खूप कॅज्युअली घेतलं. बॉल स्वतःपर्यंत आला होता, स्वतःला उभं केलं, एका जागी स्टँड बाय राहिले, फक्त खाली वाकण्याचे कष्ट घेतले नाही, एवढंच फरक होता. त्यामुळे चौकार येतोय आणि 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल चालले 12 वर. आणखी एक शॉर्ट बॉल बॅटची आजची एज घेऊन बॉल मागे चाललाय फाईन लेग मध्ये. सिंगल एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 13 वर चालली आहे. 13 रन आतापर्यंत बनल्यात. उर्वरित 16 बॉल बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये 41 रनची गरज. 16 बॉल 41 हे इक्वेशन सध्या तरी स्क्रीन वरती दिसते आपल्याला. ऑन साइडला खेळलेत, मिड विकेटला फिल्डर नाहीये. 2 फिल्डरच्या मधून गॅप शोधली आणि गॅप भरपूर मोठी होती, त्यामुळे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार. 17 फॉर 3. 37 बनवायच्यात 15 बॉल मध्ये. अजूनही मॅच बनलीये, मॅच येते जवळ. एखाद 2 असे मोठे फटके जर अजून आले तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळू शकते. सामन्यामध्ये थोडासा फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि हे अपेक्षित आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरता तेव्हा तेव्हा तुमच्याकडून सर्वस्व देणं हे फार महत्वाचं आहे. इथे देखील पहा, पुन्हा एकदा समोर ठेवला होता. फुल लेंथ डिलिव्हरी बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पाहूया रनआउटचा शिकार. येस इट इज. फिंगर्स गोज अप आणि पंचांची बोट आकाशाच्या दिशेने जात असताना इथे पहा विकेट मिळाली आहे. ICTC हे नाव भरपूर मोठं आहे. खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येता किंवा एखाद्या कन्सल्टंट सोबत बोलत असताना आपण या गोष्टी चर्चा नक्की करून पहा. तुम्हाला कळतील या संपूर्ण गोष्टीच्या, या संपूर्ण संस्थेविषयी माहिती घेतली तर तुम्हाला कळेल. कारण कर्करोगग्रस्त पीडितांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आजाराला न्याय देण्याचं काम ही संस्था करत असते. ऑन साइडला खेळलेत, पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑन मध्ये येतोय. सिंगल एक धाव आली. एकच रन. संकेत देवळेकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत 1 रन आली आणि पहा लगेच दुसऱ्या रनचा कॉल दिला गेलाय. बॉल जसा हातातून निसटलाय ना तसा मात्र 2 धावेंचा प्रयत्न झाला. 20 रन 4 विकेटच्या मोबदल्यात.
24 13 बॉल 34 धावा बनवायच्या आहेत. आता हा बॉल इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. इथे जर मोठा फटका आला तर मात्र उर्वरित 2 ओव्हर मध्ये धावा कमी राहतील. अन्यथा मात्र थोडस निभाव लागणं मुश्किल आहे. समोर मारलाय, खेचून मारलाय, ताणून मारलाय. बॉल लॉंग ऑन सीमा पार, षटकार. मॅचचा रिझल्ट डिक्लेअर करणारा बॉल होता आणि मी म्हंटल शेवटचा बॉल इम्पॉर्टंट बॉल या मॅच मधला. इथे जर मोठा फटका येतोय तर टार्गेट थोडस सेफ होईल आणि तो टार्गेट सेफ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र झालाय. मॅच बॉल घ्या आपण. षटकार आला आणि या शेवटच्या बॉल वरती 28 धावा आता मात्र बाकी राहतील. 12 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चला चला प्लीज फास्ट खेळा सर, विनंती आहे. रोली वेळ आपण अतिरिक्त घेऊ नका, कारण बरोबर 2:36 या सामन्याचा पहिला बॉल पडला. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की साधारणतः 26 पूर्वी ही मॅच संपावी. तर बॉलिंग साठी स्वप्नील. चला प्लीज फास्ट खेळा सर. ऐरोली टीम, लास्ट वॉर्निंग तुमच्यासाठी, प्लीज वेळेचा सदुपयोग करा आपण. सातत्याने या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑर्गनायझिंग कमिटी त्या सूचना आमच्याकडे पोहोचवतात, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्स लॉट. सन्माननीय दुबे सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि एकदा बॉल पुन्हा फिल्डरच्या रीच पासून दूर होता. भरपूर धावले 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 आणि त्यानंतर मात्र बॉल पकडण्यामध्ये अयशस्वी झालेत. 30 वर 4 या चौकाराच्या मदतीने आता उर्वरित 11 बॉल 24 करायचे आहेत. मॅच जवळ आली आहे. कळंबोली वॉरियर्स टीम मॅच सोडायला तयार नाहीये, कारण त्यांना देखील ही मॅच जिंकायची आहे. त्यांनी देखील आपल्या सोबत स्वप्न आणली आहेत या विजयाची. या वर्षीची तरी चॅम्पियन्स ट्रॉफी आम्ही आमच्या सोबत घेऊन जावी, या उद्देशाने ते देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इथे पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन पूर्ण केलीये. 2 धावेंचा कॉल नाही होणार आणि एक धाव फार महत्वाची आत्ताच्या क्षणाला कळंबोली वॉरियर्स टीम साठी. डगआउट मधून सांगितलं जाते, अरे धाव बाबा धाव, परंतु मैदानामध्ये दुसरी धाव घेत असताना त्यांना देखील माहिती आहे रिस्क किती मोठी आहे. जेवढी रिस्क मोठी आहे तेवढाच विजय तुमचा फिक्स आहे, आणि तोही मोठा. प्लेअर ऑफ द मॅच सोबत खरं तर या स्पर्धेमध्ये आपण फायटर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा देतोय. पराभूत झालेल्या संघामधून जो चांगला खेळलाय त्याला. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आज संपूर्ण दिवसभरात जर अनालिसिस पाहिलं ना तर सर्वाधिक षटकार तिकडेच आलेत, बरोबर मिड विकेट मधून. WTC आपल्याला सांगेलच नक्की. चला फास्ट खेळा. अजूनही 9 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. मॅच बनतीये, मॅच जवळ आली आहे. कळंबोली वॉरियर्स टीमची ही जोडी मात्र अफलातून खेळतीये. त्यामध्ये अरुणेश शिंदे, आणि असं म्हटलं जातं ना, जखमी वाघ हा पूर्वीपेक्षा अजून खतरनाक तेव्हा होतो जेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्याला मैदानामध्ये उतरवलं जातं. आणि हाच तो जखमी वाघ जो पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने शांत होता. पुन्हा एकदा कव्हर मध्ये, थ्रू द कव्हर 1 रन पूर्ण केली. 2 धावेंचा प्रयत्न होतोय. 2 इथे मात्र मिळतील. तिसरी येईल का हे पाहायचंय. तत्पूर्वी बॉल आलाय. 7 बॉल मध्ये 15. आता हा बॉल सर्वात इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा. इथे जर मोठा फटका येतोय तर मात्र मॅच जवळ जवळ क्लोज होईल, अन्यथा इथून पुढचा प्रवास फार कठीण आहे.
जेव्हा जेव्हा जिथे जिथे मारायची होती तिथे इथे आपण बाउंड्री किंवा सिक्स मारली आहे. आता गरज आहे, परंतु इथे पहा, प्ले अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट दिलाय. चला, नो मोर टीम मीटिंग. लगेच बॉलर इन्व्हाइट करा आणि सामना सुरू करा. शेवटचे 6 बॉल आणि 15 धावींची गरज. आणि नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय. करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स. आणि पनवेल वॉरियर्स टीम, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, कारण करंजाडेने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. असा डिसिजन दिलाय. डॉक्टर अल्ताफ मक्तुम सर बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचे 6 बॉल 15 धावा रोखण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. समोर लेफ्ट हँडेड बॅटर डॉक्टर सचिन कोळी सर 2 बॉल 5 वरती खेळतायत. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करायचा होता. बॅटची इनसाइड एज. बॉल बरोबर समोर थांबतोय. फॉलो थ्रू मध्ये बॉल जाऊन अडवला जातोय. सिंगल 1 धावा आली. स्ट्राईक रोटेट केली. 14 धावा बाकी 5 बॉल मध्ये. कारण समोर अरुणेश शिंदे सारखा, मी म्हणेन, अगदी धडाकेबाज बॅट्समन उभा आहे आणि त्याला स्ट्राईक देणं हे खरं तर जबाबदारी आहे. टीमच्या विजयाचं श्रेय तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. सेकंड बॉल. डॉक्टर अल्ताफ सर शॉट ऑन जॅक, परंतु इथे फिल्डर आहेत बॉलच्या खाली. येस इट इज. विकेट टेकरची भूमिका निभावली डॉक्टर अल्ताफ यांनी आणि डॉक्टर अरुणेश शिंदे यांना दाखवला परतीचा रस्ता. धक्का 5वा कळंबोली वॉरियर्स टीमला. संकेत स्वप्नील, डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी टिपलाय झेल. आता उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे 14. सकाळपासून जर आपण पाहिलं होतं, या ठिकाणी फ्री आय चेकअप कॅम्प सुद्धा या ठिकाणी मात्र अरेंज करण्यात आला होता डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल यांच्या वतीने. शॉर्ट बॉल होता. बॅटची एज आणि टेकन. कॉट बिहाइंड. विकेट मिळाली आहे, सफलता मिळाली आहे. आता धक्क्यावरती दिले जातात धक्के. एका मागोमाग एक बॅट्समन बाद होतात कळंबोली वॉरियर्स या टीमचे. सकाळपासून सगळ्या काही गोष्टी सुरळीत होत्या, ज्यामध्ये आपण मेडिकल कॅम्पचा एक उल्लेख केला, ज्यामध्ये फ्री आय चेकअप कॅम्प सुद्धा या ठिकाणी मात्र ऑर्गनाईज करण्यात आलं होतं. खर तर जे गोल्ड मेडलिस्ट आहेत MBBS MS मधून डॉक्टर वंदना जैन मॅडम, तसेच आय सर्जन फर्स्ट इयर, 15 वर्षांपेक्षा अधिक काळाचा एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे राहिलाय आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर या संपूर्ण नेत्र तपासणीचं शिबिर या ठिकाणी मात्र आयोजित करण्यात आलं होतं. बऱ्याचशा डॉक्टर्सनी त्या कॅम्पचा लाभ घेतलाय. उत्तम व्यवस्था, सकाळी नाश्त्याची उत्तम व्यवस्था पाहायला मिळाली. दुपारी जेवणाची व्यवस्था, त्या अगोदर रिफ्रेशमेंट साठी फ्रूट सॅलड सुद्धा या ठिकाणी मात्र ठेवण्यात आलं होतं. तसेच या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला खूप चांगल्या रीतीने वेलकम केलं जाते, त्यांचं स्वागत केलं जाते. मॅच क्रमांक 7 सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नीट होत नाहीये. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. 2 धावलेत खरे, परंतु काय घडते पाहूया.
आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा कॉल होईल का नाही. 3 आल्यात, पाहता पाहता 3 रन चोरून घेतल्यात आणि चिकी सिंगल नाहीयेत. ट्रिपल रन इथून मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतील. चला फास्ट खेळा सर प्लीज. डॉक्टर अल्ताफ सर, रिक्वेस्ट आहे आपल्याला की सातत्याने पण जवळ जाऊ नका. पहा, एक बॉल मध्ये आता 11 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फार काही उरलेले नाहीये, परंतु रन रेट थोडासा कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक बॉल मध्ये 11 पाहिजे. चला प्लीज, फिल्डिंग करणारी टीम आपण जास्त अतिरिक्त वेळ घेत आहे. एकच बॉल बाकी आहे. डॉक्टर अल्ताफ मखतूम सर, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फ्लॅट बॅटेड, परंतु एक टप्प्याची मदत घेऊन बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन आणि चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 47 वरती. ही इनिंग इथं थांबली आणि बरोबर 6 धावांनी सामना गमावलाय तो कळंबोली वॉरियर्स या टीमने. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते करंजाडे वॉरियर्स आणि पनवेल वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान. आणि टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय खर तर घेण्यात आलाय करंजाडे वॉरियर्स टीम कडून. पुन्हा एकदा हे आव्हान कशा रीतीने ते सेट करतील आणि पनवेल वॉरियर्स टीम या धावांना कशा रीतीने चेस केलं जाईल आणि यानंतर संपूर्ण मॅचेसची जबाबदारी मी सोपवतो आमचे सहकारी समालोचक स्वरूप धुरी यांच्यावरती. आणि मॅन ऑफ द मॅच या अवॉर्ड